विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानधन सीसीच्या एका आणखी इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। याआधी आपण नवोदय फाउंडेशन आणि आमची लाडकी टेन्स बॅच यांचा इंट्रोडक्शन व्हिडिओ काढलेला आहे। आता हे माझ्यासोबत आहे का, ही खिचडी बॅच आहे ना। खिचडी बॅच म्हणजे कोणी तिसरीचं, कोणी दुसरीचं, कोणी चौथीचं, कोणी पाचवीचं आणि कोणी सहावीचं, अशी ही सगळी खमंग खिचडी बॅच आहे का नाही पायल? पहिल्या ज्या बॅचेस होत्या ते एक सिस्टमॅटिक होत्या। तुम्हाला माहीत आहे की ज्ञानधन हे एलिमिनेट करणारं सेंटर आहे। म्हणजे आम्ही जूनमध्ये नवीन बॅचेस तयार करतो, विद्यार्थ्यांना पालकांना हे सूचित करतो किंवा ज्यांच्यामध्ये तळमळ नाही, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास जीवावरती येतो त्यांना आम्ही एलिमिनेट करतो, म्हणजे चालू असलेल्या बॅचमधून काढून टाकतो। आता हे जे सगळे विद्यार्थी आहे हे सुद्धा आधी दुसऱ्या बॅचचा भाग होते, जसे की अक्षरा किंवा हा गोपाल किंवा ही कार्तिकी। तिकडं आता कार्तिकीला आम्ही नवोदय फाउंडेशनमध्ये बसवलं होतं, तिकडं आणखी तिसरीचे विद्यार्थी होते, परंतु तिला तिकडं जमलं नाही। आता हिला काढायचं, किंवा आता हा नवीन आला, साईराज नवीन आला, किंवा हे गोपालला आता काढायचं समजा, तर यांचे घरचे म्हणले किंवा आणखी काही पालकांनी सूचित केलं की बाबा तुम्ही काढू नका, तर काय करा, जे तिकडच्या बॅचेमध्ये जमत नाही आहे त्यांची एक वेगळी बॅच करा। आता वेगळी बॅच करण्यामध्ये तोटा हा आहे की आता सगळे वेगवेगळ्या वर्गाची मुलं आहेत, मग आता वेगवेगळ्या वर्गाच्या मुलांना शिकवणं थोडं अवघड आहे। म्हणजे आपण ते सिस्टम क्रिएट नाही करू शकत जे की एका स्वातंत्र्य बॅच, जसं की आमची टेन्स बॅच आहे, एक 7 महिन्याचा पर्टिक्युलर सलग एक अभ्यास आहे, मग तो दिवसागणिक पुढे सरकतो। नवोदय फाउंडेशन आहे तर त्याचा एक अभ्यास आहे, काही काळ बुद्धिमत्ता, मराठी, गणित, परंतु यांचं घ्यायचं म्हणल्यावर घ्यायचं काय, हा एक मूळ प्रश्न होता। परंतु घरच्यांचं आता ग्रामीण पालकाची भूमिका काय आहे की बाबा त्याला काही येऊ अथवा न येऊ, तुमच्यासोबत त्याला राहू द्या। आता हा इकडचा जो लाल कपडेवाला आहे हा आहे गोविंद, आणि हा आहे 6वीला। यावर्षी तो पहिल्यांदाच आला, परंतु 6वीला असूनही तो खूपच त्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख खूप खाली। सुरुवातीला तो इतका घाबरायचा खूपच, मग आता घरच्यांची, याच्या आजीची भूमिका होती याला काढू नका, किंवा ही एक अक्षर आहे ही 6वीला आहे, हिचं पण तसंच होतं, खालच्या बॅचमध्ये जमलं नाही, काढावं, मग इकडं घेतलं। तर अशी एक मिक्सअप बॅच आहे। आता यांचा एखादा परिचय आपण घेणार आहे, तर आपण विरेनपासून सुरुवात करू। हा माझ्या बाजूला विरेन आहे, याचा भाऊ आहे मानव घुले, तो आमचा खूप जुना नवोदय फाउंडेशनचा विद्यार्थी राहिला, खूपच सक्षम विद्यार्थी होता, खूप चांगलं त्याने 3री 4थीला केलं, म्हणून आम्ही त्याला एका नवोदयच्या अकॅडमीमध्ये अंबडला ठेवलं। अभ्यास झाला आणि काही कारणास्तव नंबर नाही लागला, परत आता गावाकडे आला, आणि आता तो 6वीला आहे आणि आमच्या टेन्स बॅचचा एक उत्कृष्ट विद्यार्थी जो ठरलेला गेली 3-3.5 महिने। आता हा त्याचा छोटा भाऊ आहे, कितीला आहे तो? 3रीला आहे, तर हा 3रीला आहे। मग आता मानव येत होता म्हणून याच्या आजोबांनी सांगितलं बुवा आता विरेनची बी इच्छा आहे, कारण की मानव असताना काही कार्यक्रमानिमित्त विरेन यायचा। खूप चांगला विद्यार्थी आहे, खूप शांत विद्यार्थी आहे, आणि दिलेला अभ्यास खूप वेळेवर करतो। आम्हाला थोडे विद्यार्थी हवे असतात, म्हणजे आम्हाला, माझा वैयक्तिक गर्दीवर विश्वास नाही की आता खूपच 100-150 गर्दी जमा करायची आणि काहीच आउटपुट नाही आहे, उगं ट्युशन चाललं, म्हणजे आमची टेंडन्सीच नाही आहे। 17 वर्ष झाले पण आम्ही गर्दी कधी जमवली नाही। आमचं एकच सूत्र होतं की 2 चांगले, हुशार, मेहनती, तळमळ असलेले, मग ते 2 का असेना, आम्ही त्यांना घेऊनच आमच्या बॅचेस पुढे ढकलल्या, कारण मला वाटत होतं की हे 2लाच जर आपण मार्गदर्शन केलं ते भविष्यात काहीतरी वेगळं करून दाखवतील। तसा एक विरेन आहे,
खूप म्हणजे चांगला विद्यार्थी आहे. रोज येतो आणि दिलेला अभ्यास पूर्ण करतो. पाठांतरामध्ये पण चांगला आहे. आता टॅलेंट सर्च आहे. आता 3री-4थी जे बॅचेस आहेत आम्ही यामुळे घेऊ लागलो की त्यांच्यामध्ये असलेलं जे उपजत टॅलेंट आहे ते आम्हाला शोधायचं. जर ते खूपच टॅलेंटेड असतील तर मग नवोदयसाठी, मंथनसाठी, स्कॉलरशिपसाठी, या स्पर्धा परीक्षा आहे, सैनिकी शाळा यांच्यासाठी यांना हळूहळू तसं तयार करायचं. हा यांच्या 3री-4थीच्या बॅचेस मागचा आमचा हेतू आहे. ही आलिया, ही 5वीला आहे, आमच्या वाडीवरचीच आहे. 5वीला असून आमच्या घराशेजारी असून पहिल्यांदा ट्युशनला आली. कारण सांगत होती की मला तुमची प्रचंड भीती वाटायची. आणि ती म्हणते की जेव्हा मी इकडे ट्युशनला आले तर कळलं की तुमच्याकडे भीती वाटण्यासारखं काहीच नाही आहे. उलटं तुम्ही रोज जिंकलेला पेन देता, एका टप्प्यावरती परीक्षा घेऊन बक्षीस देता. तर ती म्हटली की माझ्याकडून चुकलंच की मी खूप उशीर आले. हाच प्रयत्न 3री-4थीला केला असता तर एक वेगळं ठरलं असतं. अगदीच क ख पासून सुरुवात करावी लागली, 4-5च्या पाड्यापासून सुरुवात करावी लागली. परंतु हळूहळू गेली 3-3.5 महिने तिचे 2 मोठे, एक भाऊ आहे तो 10वीला आहे, त्याची बहीण आहे 8वीला आहे. आमच्याच क्लासेसचे जुने विद्यार्थी राहिलेले. परंतु अल्ताबला आणि सानियाला जे जमलं नाही ते आलियानं करून दाखवलं आहे. खूप सारे बक्षीस जिंकले, खूप साऱ्या स्पर्धेमध्ये पहिला नंबर घेतला. खूप हुशार आहे. म्हणजे मलाच हे वाटलं की ही जर खरंच 3रीला आली असती तर आता ती सध्या 10th बॅचमध्ये असती किंवा नवोदयमध्ये असती. आता 5वीला असून पण ती नवोदयमध्ये नाही, कारण की सर्च झालं नाही टॅलेंट. तर अशी आली आहे. तर हरकत नाही, आता पुढच्या वर्षी 6वीला गेल्यावर एक ती 10th बॅचची चांगली विद्यार्थिनी ठरेल असा आम्हाला विश्वास आहे. ही आहे अक्षरा. गेली 3 वर्ष ही येत होती, 2-3 दिवस राहत होती, पाठांतर नाही झालं की पळून जात होती. है ना, असं होतं. ती किती 4थीला असताना पण आली ती, 3रीला असताना. आता ही 6वीला आहे. 3रीला असताना आली, तेजस्विनी असताना तो आली ना. हिची मोठी बहीण आहे ती 6वीला होती, म्हणजे तेजस्विनी 6वीला होती तेव्हा तू 2रीलाच असणार आहे. मग तेजस्विनी आता 10वीला आहे, म्हणल्यावर 4 वर्ष झाले. 2 दिवस आली आणि पुन्हा गायब झाली. मागच्या वर्षी पुन्हा राधिकाच्या सोनालीसोबत तो आलती, तिथं बी 1-2 दिवस राहिली, पाठच होत नव्हतं. यावर्षी पुन्हा आली तर मला माहीत होतं ही पुन्हा 1-2 दिवस राहणार आणि पुन्हा शक्तिमानसारखं गायब होणार, नाही का. परंतु यावर्षीची अक्षरा खूप वेगळी अक्षर आहे. आपण जसं मोठे होतो तर एक समजूतदारपणा येतो आणि खूप हे मळ्यामध्ये राहतात मुलं, यांच्या अडचणी खूप आहेत. जून ते दिवाळीपर्यंतचा काळ साधारणतः पावसाचा काळ असतो. यायला रस्ता नाही, खूप अडचणी. पण तरीसुद्धा हे विद्यार्थी पूर्ण प्रयत्न करतात. आणि अक्षरा ह्यावर्षी आली, वेगळीच अक्षरा आली. मी जसं आधी म्हटलो, खूप पाठांतर केलं आणि आता या बॅचमध्ये सध्या ती 1 नंबर विद्यार्थिनी आहे आमची. काही दिलं तरी ती परफेक्ट करून दाखवते. आणि पुढच्या वर्षी आता जेव्हा ती 7वीला जाईल तर त्यावेळेला आम्हाला एक आणखी 10th बॅचसाठी एक चांगली विद्यार्थिनी सापडली असं आता आम्ही मानून चाललो आहोत. ही आहे रोशनी. म्हणजे आता ही आमची अशी रेकॉर्डेड विद्यार्थिनी नाही. विरेन आणि या त्रिशा येतात म्हणून तिचे घरचे पाठवू लागलेले, परंतु ती अजूनही आमच्या हजेरीपटावरती नाही. पण आज ती रेकॉर्डिंगला आलेली. त्याच्यामुळं आता रोशनीबद्दल सांगायला काही नाही आहे सध्या, कारण की एक 4-5-6 दिवसच झाले. तिचा अभ्यास पण घेत नाही आम्ही. ती तिच्या मनानेच काहीतरी पाढे लिहून आणते, तिच्या मनानेच काही शब्द लिहून आणते. तिच्या घरचे जेव्हा येतील तेव्हा खरा एक प्रवास सुरू होईल. बरं का रोशनी, तुझे पप्पा ज्या दिवशी येतील ना त्या दिवशी पुढं तुझं नाव नाही बरं का. आता तुझ्याकडे तुझं नाव नाही, तुझ्याकडे आय कार्ड आहे का आपलं. आता तुमच्याकडे सगळ्याकडे आय कार्ड आहे काय आहे की हे सगळे रेकॉर्डेड विद्यार्थी आहे की नाही. पायल तुझ्याकडे पण आहे, साफाकडे आहे, रोशनीकडे नाही फक्त. का की रोशनी, तर रोशनी लवकर तुझ्या पप्पाला घेऊन ये. हो, जर तू नाही आलीस मग आता सहली वगैरेला तुझा नंबर लागत नसतो बरं का.
कारण ज्या मुलांकडे आय कार्डच नाही त्यांना सहलीला घेऊन जाणार नाहीत आपण. ही सफा आहे, आमची शेजारी आहे, जे वडील सलाम आमचा क्लासमेट राहिलेला आहे, त्याच्याच मुलीला शिकवण्याची संधी भेटते आहे. साधारण आहे ती पण, म्हणजे घराच्या शेजारी असूनसुद्धा पहिल्यांदा 4थीला गेल्यावर आली. आणि मग सुरुवात कुठून? बेच्या पाड्यापासून सुरुवात कुठून? हा बे बसून आज उभी तिला 10पर्यंत बी पाडे पाठ नाही झाले ना. हा तर कुठून सुरुवात केली? बेच्या पाड्यापासून. आता आम्ही जाहिरात नाही करत बघा. आता तुम्ही म्हणाल की बाबा तुमच्या घराच्या शेजारी, म्हणजे इच्छा माझ्या घराचं अंतर 5-6 फुटाचं आहे, तरीसुद्धा इथं यायला 4 वर्ष लागली. का की आमची जाहिरातच नाही आहे. आमच्याकडं या असं आम्ही कुणालाच म्हणत नाही. जे स्वयंस्फूर्तीनं आले ते आमचे असं आम्ही मानतो. आता हे सगळे येऊ लागले, हिच्या वर्गातल्या मुली येऊ लागल्या, म्हणून तिनं एक दिवस प्रयत्न केला मी येऊ का. म्हणलं प्रत्येक येणाऱ्याचं स्वागत आहे, मनपूर्वक स्वागत आहे आमच्याकडं. मग ती आली. आता फाउंडेशन नसल्यामुळं तिची प्रगती शून्यच होती. तिची एक जमेची बाजू म्हणजे तिचं अक्षर आहे. इथं जेवढे लोक बसलेत यांच्यामध्ये सगळ्यात सुबक आणि उत्कृष्ट अक्षर आहे सापाचं. पाठांतरामध्ये खूप कच्ची आहे, खूपच म्हणजे खूपच. तुम्ही अंदाज लावा, 2 महिने झाले तरी 7च पर्यंत पाढे पाठ झाले आहे ना. 7चा पण बरोबर येत नाही, म्हणजे 7मध्ये बी घोळे 6चा हो ना, म्हणजे एक खूप आहे. तर चला आता एक सुरुवात तर झाली ना. वेल बिगिन इज हाफ डन आहे ना, असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे तिची आता सुरुवात झालेली आहे. आणि एकदा तिला सवय पडली बघा, आता ती रुळलेली, तिला म्हणजे आवडलेलं आहे इथं सगळे मुलं. तर पुढच्या वर्षी, आता यावर्षी काही तेवढा जम बसणार नाही, परंतु जेव्हा ती 5वीला जाईल तर तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं ती एक ओळख पण होईल. तिला कळून चुकणार आहे आता हे असा प्रकार अभ्यास वगैरे करावा लागतो म्हणून. ही पायल आमच्या वाडीवरचीच आहे, 3रीला आहे ना, 3रीमध्ये आहे. आणि आमच्या जूनमध्ये बॅचेस सुरू झाल्यावर सुद्धा ती ट्युशनला नव्हती. तर तिचे वडील म्हणे किंवा आमच्या घरासमोरून काही मुलं ट्युशनला येते, हिच्याच वर्गातल्या काही मुली आम्हाला दिसतात, आमच्या पायलला का नाही घेतलं. मला आम्ही घेतच नाही कोणाला. आमच्याकडं जे आले ते आमचे, जे नाही आले ते आमचे नाहीत. मग ते म्हणजे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे होतं. मला आम्ही कोणाला सांगत नाही. म्हणजे आमची जाहिरात असते तर मग तर आम्ही व्हॉट्सॲपवर टाकलं असतं, मोठाले बॅनर लावले असते. मग तिचे वडील आले, पण तिच्यासोबत घोळ झाला असा की दुसरे मुलं होते 1 जूनपासून, ती आली 17 जूनला. मॅचिंगच व्हायना. आता ही कार्तिकी 1 जूनपासून आहे, कार्तिकी पण 3रीला आहे, पायल पण 3रीला आहे. कार्तिकी 1 जूनपासून आहे, पायल होती 17 जूनला. तर दोघीच्या मध्ये 16 दिवसांचा फरक पडला. मग कार्तिकी तिला जमू देते बाई. कार्तिकीत आज तिला जमू द्या ना, ऐकणार कार्तिकी. अशी कार्तिकीवर दात काढा खाती आमची पायल. असं वाटतं की कार्तिकी पण ताई, कार्तिकी मेहनत करू लागली. निसर्गाचा नियम आहे, जो बरं का गोविंद, जो कोणी मेहनत करेल त्याला फळ 100% भेटणार. आता पायल आपलं मस्त चुरून दुधासोबत काला खाती. हो मग कसं, अरे हिला जर हरवायचं ठरलं तर मग आपल्याला रातभर अभ्यास करावा लागतोय. पण तरीसुद्धा एक पहिला महिना खूप गोंधळला, समजानच काही. इतकी घाबरायची ती, उभा राहिल्यावर मी थरथर थरथर करत होती. पण आता बऱ्यापैकी ही खोली तिला आता स्वतःची वाटू लागली. आणि आता ती इतकी रुळलेली आहे, 30पर्यंत पाढे झाले. आणि अशातच आम्ही पाड्या, ज्यांचे 30पर्यंत पाढे झाले त्यांना दिले मेडल. पायल तुला पण मेडल भेटले, म्हणजे हिनं 30पर्यंत पाढे पाठ केले. आता फळ्यावर आलेला कोणताही शब्द ती इंग्रजीमध्ये लिहू शकते, एवढी प्रॅक्टिस केली. 3रीमध्ये आहे. मला वाटतं जेव्हा पुढं जाईल, आता जेव्हा आमच्या गणित वगैरे बुद्धिमत्तेची प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामध्ये ती बऱ्यापैकी चांगलं करणार आहे. इथं जम बसवणं खूप महत्त्वाचं आहे. इथून इलिमिनेट जो झाला त्याचं संपलं. पण जो इथं रडून, ती खूप रडत होती, तिचे व्हिडिओ आम्ही रडतानाचे व्हिडिओ काढलेले, परंतु तरी तिनं हार नाही मानली. आणि एकदा जेव्हा 30पैकी 30 मिळाले ना, तेव्हा ती इतकी उड्या मारत होती की 30पैकी 30 पडली. आले तर 30पैकी 30 पडले ना, त्या दिवशी ती इतकी नाचत होती, अक्षरशः आनंद. कारण की तिनं तो जूनचा काळ पाहिलेला आहे की जिथं ती रडत होती, काही जमाना पाढे पाठ व्हायना.
आता ती आमच्या ट्युशनची खूपच हुशार विद्यार्थिनी आहे. जसं मी तुम्हाला आधी गोविंदबद्दल सांगत होतो. गोविंद आला, खूप घाबरायचा. आता ते घाबरणारे जे व्हिडिओ शूट केले ते आम्ही यावर्षी, तर तो असा माझ्याकडे बघत सुद्धा नव्हता, इतका घाबरायचा. आता एकीकडे हिची आजीची आठ होती, काही करा पण आमच्या लेकराला काढू नका. आता हे खरं आव्हान होतं, कारण की ज्यांना जे उरतात ते चांगलेच उरतात, चांगले उरलेल्याला शिकवायची सवय आहे आता. त्याच्यामुळं पण आज जेव्हा राहिल्यानंतर मी एकच ठरवलं की गोविंदला शिकवणं हो न हो, गोविंदसोबत एक मैत्री करायची. आणि मग आम्ही गोविंदला दुपारच्या बॅचमध्ये टाकलं, जिथं आम्ही तिघंच होतो. आणि शिकणं कमी आणि आम्ही गप्पा जास्त करायला सुरुवात केली. मला माहीत होतं की एक दिवस गोविंद जर आपला मित्र झाला तर आपण म्हणू तसं गोविंद करेल. आणि झालं पण तसंच. गोविंदला गोविंदच्या हिशोबाने घेतलं, आमचं डोकंच नाही लावलं. गोविंदला जेवढं झेपतं, गोविंदला जर समजा एकच शब्द पाठ होता त्याला मी एकच द्यायचो. 3 दिवस लागते, 3 दिवस. गोविंदनं पण हार मानली नाही, गोविंद सोडून पळाला नाही. हळूहळू इतकं भारी केलं. आज गोविंदला कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण काही ढ वगैरे विद्यार्थी नाही आहे, फक्त आपल्यातली क्षमता जागृत कोणी केली नाही. आता त्याला कॉन्फिडन्स आलेला आहे की मी हे करू शकतो. आणि मला वाटतं जर तो आणखी 3, 3.5, 4 महिने जर राहिला तर विश्वास बसणार नाही की आपण मागच्या वर्षी कसे होतो आणि आता आपण कसे झालो. त्याला पण बसणार नाही आणि त्याच्या घरच्यांनासुद्धा बसणार नाही. तर एक मैत्री झाल्यामुळं तो घाबरायचा कमी झाला. आणि आता त्याच्या मनात काय रे आहे का थोडीफार भीती आहे का? आता माझ्याबद्दल तर त्याच्या मनात शून्य भीती असणार आहे. उलट आता माझ्याबद्दल प्रेम आहे त्याला, आहे की नाही? म्हणजे आता ज्यांना आपण विलन मानत होतो, सर काही विलन नाही, आहे की नाही? असं म्हणजे असते ना की नाही बाबा सर असे आहेत, असं एक चित्र बनलेलं असतं. आता त्याला पटून चुकलेलं आहे त्याला. आणि आला की ज्यांना आपण घाबरत होतो त्यांना घाबरण्याचा प्रश्नच नाही आहे. हे एक कृष्णा, अरे 4 महिने झाले एकमेव कृष्ण आहे. त्याच्याशी हसून खेळून मारून सगळं करून पाहिलं, पण कृष्णाला काही जमाना. त्याच्या घरचे म्हणले बा नाही का जमत नाही, मग त्याला कंटिन्यू राहा, त्याला काढू नका. तो बी म्हणला मी राहतो. आणि आता या आठवड्यामध्ये थोडा गोविंदच्या सोबत राहू त्याला ते येऊ लागलं. 30 पैकी 2 बी पडले ते खूप झाले, कारण की पायाला पण 2 पडत होते ना सुरुवातीला, कधी तर 0 बी पडलेले आहे ना. त्याच्यामुळं सुरुवात जरी अडखळत झाली आणली तर ती आपण कंटिन्यू ठेवली पाहिजे. आता कृष्ण पहिल्यांदा झालता. सुरुवात नेहमी 0पासूनच होते आणि ज्याची सुरुवात 0पासून होते तो खूप वर जातो. आणि ह्यो आता आमचा गोपाल, मला वाटतं एकदा किती दुसरीला असताना आलता ना, दुसरीला गोपाल आहे जो दुसरीला असताना आलता. आणि खूप त्याचे दुसरे 2 भाऊ होते, ते जमले नाही. आणि 1-2 दिवसानंतर गोपाल गायब झाला. यावर्षी मात्र बरोबर 1 जूनला आला. आणि हे तिघं हे दिसतात ना, हे लाल पिवळा पांढरा, हे तिघं भाऊ आहेत, एकाच घरातले आहेत. तर या दोघांपेक्षा गोपाल खूप चांगला आहे. सध्या आमचा मॉनिटर आहे गोपाल, ऐकणार गोपाल ह्या बॅचचा मॉनिटर आहे. म्हणजे त्यांनी पण आळखळ सुरुवात केली होती पुढच्या महिन्यात आहे, पण आता सध्या तर गोपाल आहे ना. तर असं आहे, गोपाल खूप हुशार विद्यार्थी आहे, खूप शांत आहे, शिस्तभंग फार केली नाही. मला भीती होती, म्हणलं हो मळ्यातला आहे जर काहीतरी करीनच देव, भांडण करीन, कोणाला मारीन, पण बिलकुलच नाही केलं. आणि फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. आणि बऱ्याचपैकी जे आम्हाला अपेक्षित होतं ते सगळंच गोपालनी केलेलं आहे. त्याचे घरचे पण खूप त्याच्याकडे लक्ष देते, त्याचे वडील असेल आई असेल खूप लक्ष देतात. आईवडिलांना पण खूप मोठा रोल आहे हो. शिक्षक किंवा शाळा 100% देऊ शकत नाही जोपर्यंत घरचे साथ देणार नाहीत. घरच्यांची जिम्मेदारी आहे की बाबा तुला शाळेत अभ्यास केला आहे का, ट्युशनचं केलं आहे का, शाळेमध्ये भेट देणं, ट्युशनला भेट देणं हे आईवडिलांचं काम आहे.
नाही तर इथं आम्ही अभ्यास सांगू आणि गोपाल घरी गेल्यावर जर लक्ष नाही ठेवलं तर गोपाल हुशार होऊ शकत नाही. म्हणून आईवडील आणि शाळा ट्युशन हे दोन वेगळ्या बाबी आहेत. ह्या दोन्ही जर चांगल्या चालल्या की मग विद्यार्थी पार नोकरीपर्यंत जातो. ते गोपाल खूप चांगला विद्यार्थी आहे. पुढं पुढं तर तो आता पुढं तर तो इथं नाहीच राहायचं म्हणतो, कुठं तर जायचं म्हणतो आहे की नाही. कुठं जातो आता? आळंदीला महाराज होतो. हां, काय शिकायचं हेच आपली शाळा. खूप म्हणजे मळ्यातल्या विद्यार्थ्यांच्या अडचणी खूप आहे. रस्ता नसतो, रस्ता नाही, पाऊलवाट आहे, दोन्ही बाजूना ऊस काही कापूस. भीती वाटते, साहजिकच आहे ना. भीती वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळं यांच्या आईवडिलांना प्रयत्न आहे बाबा बाहेर पाहुण्यांकडं कुठंतरी यांना आपण टाकू. चांगलाच निर्णय आहे तो, काही वाईट निर्णय नाही. परंतु यावर्षी खूप भारी केलं गोपालनी. जर यदा कदाचित गोपाल जर नाही गेला तर पुढच्या वर्षी तर तो लईच भारी करणार आहे. त्याला डायरेक्ट आम्ही 10th बॅचमध्ये बसवणार आहे. तू आता किती 5वीला आहे का? 4थीला आहे. आता पुढच्या वर्षी 9मध्ये मग आहेच तू समजा. ही आहे त्रिशा विशाल गोले. 3रीला आहे ना तू? मागच्या वर्षी आलती पण मागच्या वर्षी होती 2रीला. म्हणून मग आम्ही म्हणलो बाबा 2रीचं ॲडमिशन नाही, 3रीला गेल्यावर ये. आणि जशी 3रीला गेली आली मामाच्या गावाकडे होती बराच काळ. इकडे यायला खूप उशीर लागला. म्हणजे आत्ता 1 महिन्यापूर्वी 1 सप्टेंबरला जॉईन झाली. आणि आता हे जूनचे ही सप्टेंबरची कुठं मॅचिंग होणार आहे. पण तरीसुद्धा यांच्यासोबत बसून एक आपला अभ्यासक्रम फॉलो केला. आणि आता यांच्यासोबत येण्याचे कितीपर्यंत पाठ झाले? किती? 21पर्यंत झाले. एका महिन्यात बरंच, म्हणजे सफाच्या तर खूप पुढे गेली. सफाला 2 महिन्यात 7च्या वर झाले नाही ना, एका महिन्यात 22पर्यंत मजल गाठली. आधीचे पण काही खूप पाठ होते, इकडे 1-2-4च पाठ झाले. आणि ही बघा आता आमची कार्तिकी अमोल उकारडे. मागच्या वर्षी पण आलती 2रीला असताना, परंतु खूप छोटी मुलगी अभ्यास करत होती मागच्या वर्षी पण लहानपणी एवढा पण ताण नको, हसा खेळा आहे ना. तर या धर्तीवर आम्ही घरचे समजदार आहेत सगळे, तर ते जाऊ द्या म्हणले एवढे वर्षी. 3रीला गेल्यावर घेऊ असं आश्वासन दिलं तर ध्यानात ठेवलं. आणि बरोबर 3रीला गेली आणि 1 जूनला म्हणजे 1 जूनला आली. आणि आली तर मग काय होतं, म्हणजे एक म्हणे ना, ती आली तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं. तसं आहे. म्हणजे ह्या बॅचचं सगळ्यात मोठं टॅलेंट सर्च आमच्यासाठी कार्तिकी आहे. आणि मी वैयक्तिक कार्तिकीकडं खूप आशेनं बघतो की आता पुढचं 1 वर्ष आणखी नवोदय फाउंडेशन करू आणि 5वीला मग एखादी आणखी अकॅडमी जालनाची किंवा अंबडची जॉईन करू. आणि हिच्याकडे चान्सेस आहे, भरपूर चान्सेस आहे. घरचे खूप याच्यावर लक्ष देतात म्हणून दुहेरी अभ्यास होतो. आणि ती स्वतः वैयक्तिक तिच्यामध्ये तळमळ आहे, अभ्यासाची आवड आहे. एक दिवस पाऊस नव्हता, ट्युशन नाही झालं तर माझ्यावर ओरडत होते की सर आम्ही छत्र्या घेऊन आलो असतो. एवढं आहे अभ्यासाप्रती, शिक्षणाप्रती. 4 वाजता शाळा सुटते, 4 नंतर आमचं ट्युशन असतं. घरी जायचं, दप्तर ठेवायचं, जेवायचं पण नाही आणि सरळ ट्युशनला यायचं. 4 महिने मी बघितलं, दरवाजात आल्यावरती तोच उत्साह. सकाळी 10 ते 4 शाळा केल्यानंतर थकवा यायला पाहिजे. 3रीच्या विद्यार्थ्यांमध्ये काय असतो, किंवा नीरस वाटायला पाहिजे. परंतु तिथून आल्यावर पुन्हा ट्युशनला आल्यावर तेवढाच उत्साह. तेच 10 पैकी 10 पडले की ओरडणार जोरात, सर आले, सांगितलं होतं ना की आज मीच जिंकणार आहे. 30 पैकी 30 आले तर मग पायलचं काही खरंच नाही. लगी पायल त्याला जमू द्यायना है ना. प्रत्येक दिवस मीच जिंकले पाहिजे असा आठा असे कार्तिकीत. आणि आपण रोज जिंकू शकतो, फक्त त्यासाठी काय करावं लागतं, अभ्यास, मेहनत. विषयच नाही आहे, निसर्गाचा नियम आहे. जो मेहनत करेल मग तो कोणत्या क्षेत्रात असो. गोविंद, शेतकऱ्यांनी शेतीत मेहनत केली की लाखो रुपयाचं उत्पन्न येतं. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत केली की इकडे 1च नंबर येतो. मग पाड्यामध्ये मेडल भेटलं. आता सध्या घडीला सगळ्यात पुढं कार्तिकी आहे. पण कार्तिकी पुढं बी चांगलंच करावं लागतं आहे. नाही तर एकदा आपण लय भारी झालो की मग आपण म्हणतो आपण लय भारी आहे, आणि मग अचानकच कोणीतरी आपल्या मागून पुढं निघून जातं. म्हणून जर आपण जिंकत नाही तर सोडायचं नाही. आता हे जे दोघं आहेत का, हे ट्युशनचा भागत नाहीत आमच्या. हे आहे अक्षराचा भाऊ,
आणि ही आहे हिची बहीण. पण आज रेकॉर्डिंग घ्यायची म्हणून खास आले. चला व्हिडिओमध्ये तर आले आहे की नाही. बचेंगे तर और लढेंगे आहे की नाही. साईराज आहे. आता साईराज याच्या बहिणीसोबत म्हणे मी पण बसतो. बसला आणि हळूहळू काय केलं माहिती आहे का. कितीपर्यंत आता बरंच पर्यंत पाठ झाले ना. नेलो का बघा. म्हणजे याच्यातून एक आहे बघा, जे दुसरे विद्यार्थी ज्ञान सोडून गेले ना ते जर व्हिडिओ पाहत असले ना त्यांनी साईराज पहा. एखाद्या विद्यार्थ्याला शिकायचं असलं ते काही करू शकतो. आता याला आम्ही बोलवलं नाही. कितीला तो दुसरीला आहे का तिसरीला आहे. आता तिसरीला असून येऊन नव्हता आला लवकर. माझ्यातून आला आणि आता पाढे कितीपर्यंत पाठ झाले. 11 चालू आहे. बेपासून केलं सुरू. आता आई ते बी केलं. रोज येतो, रोज वही दाखवतो, घरचा अभ्यास करून येतो. शिक्षण हा तळमळीचा डेडिकेशनचा भाग आहे. जो पढेगा वो बढेगा, सरळ साधं सूत्र आहे. तर हे अशी मिक्सअप बॅच आहे. आणि यांच्यासोबत मग यांच्या हिशोबानं अक्षरा म्हणीन तसं, आलिया म्हणीन तसं, गोविंद म्हणेल तसं, असा आमचा खेळ सुरू आहे सध्या. आमचं ट्युशन सुरू आहे सध्या. परंतु आपापल्या ठिकाणी हे सगळेच मुलं मला वाटतं भारीच करू राहिलेले. पुढं आता यांना संधी आहे. जसं की त्रिशा, कार्तिकी, एक पायल, विरेन, रोशनी, हे सगळे तिसरीला आहेत. यांनी जर आमचं ऐकलं आणि आम्हाला जर नाही सोडलं तर मग 5वीला जादू होऊ शकते. कारण की 5वीला गेल्यावर जर 2 वर्षाचं नवोदय फाउंडेशन असेल, आधीच आपल्याला आकृत्या, आधीच आपल्याला गणित, आधीच आपल्याला वर्ग घन किंवा आधीच आपल्याला मराठी उतारायचा सराव होत असेल तर मग 5वीला गेल्यावर तर मग 5वीला गेल्यावर तर एक मग सहसा नवोदयचे विद्यार्थी जेव्हा जूनमध्ये 5वीला जातात ना तिथून त्याला नवोदय समजतं की नवोदय बी काही राहतं आणि मग निकाल फेल येतो. यांना जर तिसरीपासून समजलं तर एक 60% अभ्यास तिसरी चौथीमध्ये जर कवर झाला तर मग 40% मेहनत करायचं बाकी. तर तुम्ही जे तिसरीवाले तुमच्यावर आमची नजर आहे तर तुम्ही चांगला अभ्यास करा. जे चौथीवाले तर त्यांनी पण चांगला अभ्यास करा. जे 6वीवाले तुम्ही दोघं बहीण भाऊ, तुम्ही यावर्षी जर चांगला अभ्यास केला तर पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला 10th बॅचला बसवू. 10th लय अवघड बरं का अक्षरा. तुम्हाला माहीत आहे यावर्षी हो ना, तुम्हाला माहीत असणार यावर्षी आपण 20 मुलं 10thला बसवले होते. एकाच वेळेला 12 उडले ना. आता किती बाकी आहेत माहिती आहे का. फक्त 8च बाकी राहिले. तुमच्या आखाड्यावरच्या श्रावणी ताई वगैरे उडवल्या माहीत आहे ना. वाडीच्या मुली गेल्या, काही 7वीचे मुलं गेले, जान्हवी आहे. तर असं आहे 8वीवाल्या कालच्या मुली भूत अति येणार हो. तर ही अशी बॅच आहे. तर या सगळ्या मुलांना आपण सोडणार नाही. तुम्ही आम्हाला सोडू नका. आम्ही तुम्हाला सोडत नसतो आता, पण तुम्ही आम्हाला सोडू नका. ही बॅच आहे. शिक्षणाचा एक आनंद आहे. शिकवणाऱ्याला पण आनंद घेता आला पाहिजे. आनंदाने शिकणाऱ्यांनी आनंद घेताना शिकलं की चांगलं, शिकवणाऱ्यांनी बी आनंद घेत शिकवलं की चांगलं. अल्टिमेट ज्ञानदान CCचा उद्देशच काय आहे की कानडगाव आणि नागोनेच्या वाडीच्या मुलांना एका उत्तुंग यशापर्यंत नेईपर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मार्गदर्शन करायचं. आमची जिद्दच आहे की जोवर या दोन्ही गावातले लोक नोकरीच्या क्षितिजावर उभे राहत नाही तोवर आमची निवृत्ती नाही, तोवर आमची रिटायरमेंट नाही. ज्या दिवशी आपले मुलं, आपल्या मुली ज्ञानदान CCचे विद्यार्थी तिथं जाऊन उभं राहतील सन्मानानं, त्या दिवशी आपण थांबू. तोपर्यंत थांबायचं नाही. कारण की आपलं घोषवाक्य आहे की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही है ना. तर अशा प्रकारे तर विद्यार्थी मित्रांनो, स्वतःच्या घरच्यांची खूप काळजी घ्या. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू.